जुने बीडी घरकुल येथील श्री वैष्णव मारुती देवस्थान या ठिकाणी येत्या शनिवारी दिनांक 14 डिसेंबरला श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून श्री अंजनेय यात्रा परिवार यांच्या सौजन्याने व ज्ञानमाहुली परिवार आयोजित श्री दत्त जागर दत्त जन्मोत्सव सोहळा तसेच सोलापुरात पहिल्यांदाच श्री दत्त गवई श्री ज्ञानेश्वर माहुली वाघमारे यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय गायन व सामूहिक श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन दिनांक 7 डिसेंबर पासून ते दिनांक शनिवार 14 डिसेंबर 2024 पर्यंत दररोज सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे। तसेच रोज संध्याकाळी 7:30 वाजता आरती आणि निरूपण होईल। दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी पाळणा, शोभायात्रा, दीपोत्सव व 56 भोग नैवेद्य दाखवले जाईल। तरी जास्तीत जास्त भाविकांनी या संगीतमय पारायणाचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे। आता ऐकता संतोष झाला, पूजन ईश्वरे फळला म्हणून विश्वास केला मासे ऐसे नानापुरी देखा पुत्राने मनसे बाळका निंबो आणि मनिया कुमारका कृपा भाग्य खैरळे ऐकोन मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःखो अंतःकरण अम्मा करणे त्याची असे पुते आणि पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी वाला दिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून ठेवला मस्तकी कर मग झाली जाती स्मृती पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परम झाली विस्मित श्रीपाद वल्लभ जाणोनी देखोनी माता ते वेळे नमन केले चरण कमळा श्रीपादे उद्धवनी अवलीला सांगते गोप्यवधारा ऐक माते ज्ञान याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा कारण असे पुरे तत्वदा म्हणून निरोप मागते येणे परी नैसी गुरुमूर्ती सांगते नैसी सावध करेसा पुत्रासी निवेदय वेळे आम्हाला सांगून दाशील आणि कडोळान देखो बाळ केवी वाचो पुत्रराया ठाकूटपणे तुम्ही तापस कोण धर्ममध्ये यास घडती पुण्य परंपरा ग्रस्ताश्रमे सुखासे मुख्य आश्रमासे ग्रस्त आचरणादि कलावे यज्ञादि कर्म सांगोनिया तदनंतर संन्यास न्याया येणे विधिया चोनिया अग्राह्य संन्यास बाळपणे समस्त इंद्रिय संतोष व्हावी मनाची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी